नाही सरकारनं देऊन द्यायचं ना तर हे आधीच करायला पाहिजे होतं. इतके दिवस विनाकारण छळ काय करायचा समाजाचा? गोरगरिबांच्या ॲडमिशनचा प्रश्न राहतो. गोरगरिबांच्या नोकऱ्याचा प्रश्न राहतो. गोरगरिबाच्या जीवनाशी, भावनेशी सरकारनं खरंच खेळायला नाही पाहिजे. फडणवीस साहेबांनी मोठ्या मनानं जी-आर काढला ना, त्याला शिंदे साहेबाचा पण सपोर्ट आहे. तर मग तुम्ही का अडवणूक का करायची? जर मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे आणि त्या हैदराबाद गॅझेटियरचा जी-आर जर तुम्ही काढला आहे, तर अडवणूक कशामुळं गोरगरिबांची करायची? इतक्या दिवस कशामुळं लावायची मग त्याला? मला वाटलं चला निवडणुकीचा काळ आहे, झाला असेल त्यांच्याकडून. निवडणूक हे मागं पुढं होत असतं. 70-80 वर्ष नव्हतंच आपल्याला. तर आणखीन 1 वर्षभर नाही मिळालं तर काय हरकत नाही. दमादमाने आपण घेऊ. मग तुम्ही कार्यपद्धती आता 6 महिन्यांना नियुक्त करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं माहिती आहे का? मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे जे अध्यक्ष विखे पाटील साहेब यांच्यावरती मराठा समाजानं कधी न टाकलेला विश्वास आता प्रचंड टाकला आहे. हा मराठा समाज एकतर राजकीय नेत्यांवरती कधीच विश्वास टाकत नाही. मग आम्ही सगळ्या समाजानं विखे पाटील साहेबांवरती विश्वास टाकला की त्यांनी जी-आर काढला, मराठवाड्यातला मराठा 100% आरक्षणात जाणार. तर मग हा जे विश्वास टाकला ना, तर हा विश्वासाचे गैरविश्वास विखे पाटील साहेबांनी होऊ देऊ नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. त्याला नाईलाज आहे. मग मला सरकार गरजेचं नाही, मला मंत्री गरजेचे नाहीत, मला माझा समाज गरजेचा आहे. मी ऐकायचं तोवर ऐकत आणि तुम्ही जर हमेशाच असं करत राहिले, जाणून बुजून प्रमाणपत्र देत नाहीत. आता उदाहरणार्थ सांगायचं जर ठरलं तर ज्या शिंदे साहेबांनी समित्या शोधलेल्या ज्येष्ठ शिंदे साहेबाच्या समितीनं त्याचे कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाही. ज्यांच्या कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांच्या व्हॅलिडिटी दिल्या जात नाही. का बरं? नोंदी सापडलेल्या असून दिल्या जात नाही? अधिकारी मोठे झालेत का सरकारपेक्षा? जाणून बुजून का अडवणूक केली जाते? गरिबांचे किती हाल आहेत. नोकरीसाठी रोखून धरलं जातं. आणि आता गॅझेटियरचा मराठवाड्याचा हैदराबाद गॅझेटियरचा जी-आर निघाला. त्या जी-आरनुसार अर्ज केले. स्थानिक चौकशी अहवाल आहे तुमचा. त्या अहवालानुसार लोकांनी कुणबी प्रमाणपत्राला अर्ज केलेत. मग जर जी-आरनुसार अर्ज केलेत, स्थानिक चौकशी अहवालानुसार जर अर्ज केलेत, तर प्रमाणपत्र लगेच द्यायला काय हरकत आहे? अधिकारी का त्याच्या मनाने देतोय का? जी-आरनुसार देतोय, स्थानिक चौकशी अहवालानुसार देतोय. हे जाणून बुजून कुठंतरी मराठा समाजाची पिळवणूक करण्याचं काम सुरू आहे. मराठ्यांच्या भविष्याशी, गोरगरिबांच्या लेकराच्या अस्तित्वाशी खेळण्याचं काम सरकार करायला लागले. या पुढच्या काळात तरी त्यांनी करू नये. नसता मला नाविलाजानं जून महिन्यात उपोषणाला बसावं लागणार आहे. कारण जून महिन्यात ॲडमिशन असतात पोरांची. सरकार विनाकारण जर वाटोळ करणार असलं तर मी ऐकणार नाही. आणि तिथून पुढे सांगतो, एकाही मंत्र्याचं ऐकून सुद्धा घेणार नाही. हे विखे पाटील साहेबांनी लक्षात घ्यावं. समाजाने तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे. त्या विश्वासाला सार्थपणानं खरं भरण्याचं काम विखे पाटील साहेबांनी केलं पाहिजे. कारण समाज कधीच विश्वास टाकत नाही. इतका विश्वास विखे पाटील साहेबांवरती लोकांनी टाकला की लोकांना वाटतं विखे पाटील साहेब मराठ्यांना नक्की गरिबांना न्याय देणार. या शब्द खोटा ठरू देऊ नये विखे पाटील साहेबांनी. आमची ही प्रामाणिक त्यांच्याकडून अपेक्षा आहे. नसता तुम्ही जर हे कामं केले नाही, पहिलं काम सांगतो, तुम्ही जर हैदराबादचा जी-आर काढला त्यानुसार मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना जर कुणबी प्रमाणपत्र दिले नाही तर मला उपोषण करावं लागणार आहे. दुसरी मागणी सांगतो, शिंदे समितीला मुदतवाढ दिली. शिंदे समितीनं नोंदी शोधणं तातडीनं गरजेचं आहे. पुन्हा एकदा नोंदी शोधणं गरजेचं आहे. बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकरी आणि त्यांची आर्थिक मदत देणं गरजेचं आहे. त्यांचे MIDCचे आणि महावितरणचे जी-आर काढत राहिलेत नोकरीसाठी बलिदान गेलेल्या कुटुंबाचे, तेही तातडीनं करणं गरजेचं आहे. सगळ्या केसेस मागं घेऊ म्हणलेले तुम्ही आणखीन केसेस मागं घेतलेले नाही आहेत. तेही विषय तुम्हाला तातडीनं मार्गी काढावा लागणार आहे. सारथीच्या शिष्यवृत्ती पोरांना मिळत नाही आहे. परदेशातल्या पोरांच्या अडचणी आहेत. महामंडळाचे परतावे थांबलेत. ह्या गोष्टी तुम्हाला तातडीनं करून घ्याव्या लागणार आहेत. आणि विशेष म्हणून सांगतो विखे पाटील साहेबांना आणि फडणवीस साहेबांना, तुम्ही जर आता ठरवलंच की मराठ्यांचा हक्काचं आहे ते द्यायचं, तर विखे पाटील साहेब तुम्ही सातारा संस्थानचा गॅझेटियरचा जी-आर कधी काढणार? किती दिवस थांबायचा? मी 6 महिने झालं थांबतोय. हे बघा, माझी सहनशीलता संपू देऊ नका. मी मोठ्या मनानं आणि माझ्या मराठा समाजानं मोठ्या मनानं तुमच्यावरती विश्वास टाकला आहे. मग जर ह्या गोरगरिबांनी तुम्हाला सत्तेवर बसवलं आहे मराठ्यांनी, आणि तुम्ही कोणाचं तरी मराठ्यांच्या विरोधकाचं ऐकून तुम्ही मराठ्यांना आरक्षण नाही देणार, म्हणजे सत्तेवर बसवणार मराठा, गरीब मराठा तुम्हाला. तुम्ही आनंद, सुखी, समाधानी राहणार गरीब मराठ्यांच्या जीवावरती. सत्ता भोगणार गरीब मराठ्यांच्या मतावरती. आणि तुम्ही ऐकणार मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करणारच. ही कोणती दुटोपी भूमिका आहे? म्हणजे मराठा कधीही भाजपकडे नव्हता, तो झाला. तुम्हाला मराठा एका झटक्यास तुटून भाजपपासून. हे होऊ देऊ नका. आणि जी
मराठा समाजात विखे पाटील साहेबाची प्रतिमा झाली ना, ती विखे पाटील साहेब तुम्ही खराब होऊ देऊ नका. भले तुम्हाला समाजासाठी जे काय पणाला लावायची वेळ येईल ते लावा. हे विखे पाटील साहेबाला आमचं प्रामाणिकपणानं मराठा समाजाची तळतळ आणि वेदना तुमच्यापर्यंत पोहोचायला लागलो होतो आम्ही. विखे पाटील साहेब तुम्हाला जे पणाला लावायची वेळ येईल ते समाजासाठी लावा. समाज तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही. पण तुम्ही सरकारची भूमिका बजावताल, मराठा समाजाची बजावताल आणि हातचा राखून काम करताल तर विखे पाटील साहेब तुम्ही 100% अडचणीत याला. आणि आमची इच्छा आहे मराठा समाजाचं तुम्ही काम करताय, ह्यो मराठा समाज तुम्हाला कधी अडचणी येऊ देणार नाही. पण तुम्हाला सुद्धा मराठा समाजाला प्रमाणपत्र वाटायला सुरू करावं लागणार आहे. कारण जे आर काढलाय काय नुसतं कागदावर ठेवायचा, त्याची अंमलबजावणी ताबडतोब, त्याचे प्रमाणपत्र देणं. आता द्यायचं ठरवलं ना, फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, विशेष करून आपले विखे पाटील साहेब, द्यायचं ठरवलं म्हणल्यावर कशामुळे मागं पुढं बघताय तुम्ही? अधिकाऱ्यांना का आदेशित करत नाहीत? तुम्ही एक परिपत्रक काढलं पाहिजे. हैदराबाद गॅझेटियरच्या जे आरनुसार अर्ज आला की अधिकाऱ्यांनी ताबडतोब पुनगी प्रमाणपत्र द्यायचं. त्या परिपत्रकात उल्लेख केला पाहिजे की नसता संबंधित टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल होणार. मग हे सगळे ठेपेली. कारण जे आरचा अपमान करणं म्हणजे कायद्याचा अपमान करणं, म्हणजे सरकारचा सुद्धा अपमान करणं. त्या अधिकाऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल होऊन त्याला निलंबित करणं गरजेचं आहे. ही एक परिपत्रक आणि हे आदेश एक सूचना काढणंच गरजेचं आहे. तेव्हा हे कुठंतरी ठेपेली. शिंदे समिती नोंदी शोधायच्या कामाला तातडीनं लावणं हे सुद्धा गरजेचं आहे. पहिले ते कोणत्या अधिकाऱ्याने का रोखल्या? हे एक परिपत्रक निघणं खूप गरजेचं आहे की कोणचंही काम आता रोखायचं नाही. पश्चिम महाराष्ट्रातला सातारा संस्थान, कोल्हापूरचं गॅझेटियरचं, पुणे औंधचं गॅझेटियरचं जे आर काढून आहे ना आमच्या हक्काचं तर देऊन टाकणे. तुम्ही सगळ्याचेच मनं धरणार. तुम्हाला मराठा पण पाहिजे पक्ष वाढवायला, सत्तेसाठी. तुम्हाला मराठ्याच्या आरक्षणाला विरोध करणारा पण पाहिजे. मग आम्ही मराठी का येडे का? मराठा तुटून बरं का. भाजपाला सत्तेवर बसवणारा एकमेव समाज असून तर मराठा तुटू शकतो. ह्यो कधीच भाजपाकडे जात नाही. तुम्हाला जर याची परिस्थिती घ्यायची असेल तर माझ्या नादी लागू नका. तुम्हाला 2029ला हेच मराठी पाडून टाकते. हे पण तुम्ही कधी विसरू नका. कारण इथं शेवटी आमचं अस्तित्व महत्त्वाचं आहे, आमचे लेकरं बाळ महत्त्वाचे आहेत. भाजपचे सुद्धा मराठ्याच्या लेकराचं कल्याण होणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या मराठ्याचं कल्याण होणार आहे. शेतकरी मराठ्यांचं कल्याण होणार आहे. व्यावसायिक मराठ्यांचं कल्याण होणार आहे. उद्योगच्या व्यवसायातल्या असणाऱ्या मराठ्यांचं, व्यापाऱ्या मराठ्यांचं कल्याण होणार आहे. याच्यात नोकऱ्या करणाऱ्या मराठ्यांचं कल्याण होणार आहे. याच्यात सगळ्यांचं कल्याण होणार आहे. त्याच्यामुळं हे मराठी पक्षाला सुद्धा सोडणार नाही. तुम्हाला याचे दुष्परिणाम 2029ला भोगावं लागतील हे मी तुम्हाला जाहीरपणाने सांगतो. तुम्ही जर या मागण्या आता तातडीनं परत म्हणता आम्हाला वेळच दिला नाही, तुम्हाला आता फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे इतके महिने वेळ आहे. मी जूनला उपोषण सुरू करणार ते एकाही मंत्र्याला जवळ येऊ देणार नाही. आणि वेळ पडली तर हेच मराठी उपोषण करता करता मुंबईला सुद्धा येऊ शकते. पुन्हा सांगू नका की आता खूप वाईट परिस्थिती निर्माण झाली, बोलू सुद्धा देणार नाही एकाला सुद्धा. विखे पाटील साहेब, समाजाची तुमच्या डोक्यावरती जो हात आहे, समाजाने जे तुम्हाला आशीर्वाद दिला आहे, समाज द्या तुमच्या पाठीशी ठामपणानं उभा आहे. म्हणजे विश्वास आहे की विखे पाटील साहेब मराठ्यांना आरक्षण देणार, त्याला तुम्ही खरे भरा. नसता मराठा समाज तुमच्या सगळ्या सरकारच्या विरोधात आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.